या गोष्टीची कल्पना खूपच कमी लोकांना आहे की भगवान जगन्नाथ वर्षातून 15 दिवस आजारी पडतात. पण साक्षात वासुदेव श्रीकृष्णाचे अवतार असणारे भगवान जगन्नाथ आजारी कसे काय पडतात, चला तेच जाणून घेऊ. पण पुढे जाण्याआधी रोज काहीतरी नवीन शिकण्यासाठी आपल्या बाहेरच्या शाळेच्या परिवाराचा भाग व्हायला विसरू नका. एका मान्यतेनुसार माधवदास नावाच्या एका भगवान जगन्नाथांच्या भक्ताने आपल्या पत्नीच्या देहांतानंतरनं आपले संपूर्ण आयुष्य भगवान जगन्नाथांना अर्पित करण्याचे ठरवले. भगवान जगन्नाथ आपल्या या परम भक्तावरती खूप खुश होते आणि त्यांनी अनेकदा आपले दर्शनही त्याला दिले होते. पण एक दिवस जेव्हा माधवदास खूप जास्त प्रमाणात आजारी पडले तेव्हा स्वतः भगवान जगन्नाथांनी प्रकट होऊन त्यांची सेवा केली. काही दिवसात बरे होताच माधवदासाने जेव्हा जगन्नाथांना विचारले की तुम्ही तर त्रिलोकांचे नाथ आहात, तुम्ही माझा आजार काही क्षणामध्येही बरे करू शकला असता, तरी तुम्ही माझी सेवा का केली? तेव्हा भगवान जगन्नाथांनी स्मित हास्यामध्ये उत्तर दिले की जर तू या जन्मामध्ये हे दुःख भोगले नसतेस तर त्यासाठी तुला पुन्हा जन्म घ्यावा लागला असता, पण अशी माझी इच्छाच नव्हती. अजूनही तुझे दुःख भोगण्याचे 15 दिवस शिल्लक आहेत जे मी स्वतःवरती घेत आहे. असे बोलून भगवान जगन्नाथांनी आपल्या भक्ताचे दुखणे एक प्रकारे स्वतःवरतीच घेतले. आणि हेच कारण आहे की भगवान जगन्नाथ आजही वर्षातून 15 दिवस आजारी पडतात.